ते काही एकटेच राहत नाही ना. त्या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती आणलेली पाहिल्यानंतर असं वाटलं की प्रत्यक्षात आपण बालाजीला गेलो. त्याची आपल्याला बालाजीच्या दर्शनाला जायचंय. सगळ्यांनी तुम्हाला सांगतो सातारपत्र या ठिकाणी उषात्र या ठिकाणी यायचं. मंडळींनी या ठिकाणी आणलेले आणि तिची प्राणप्रतिष्ठापना झाली. आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मंदिर आपण का बांधतो? ज्याला कुणाला पंढरपूरला जाता येत नाही एकदा मंदिरात रुक्मिणीचं दर्शन घेतलं तर ते काय होतं, पंढरपूरच्या भगवान परमात्म्याला प्राप्त होतं. म्हणून आपण काय करावं लागतं, मूर्तीच्या दर्शनाला येणं गरजेचं असतं. आपल्या भागामध्ये बाकीची मंदिरं भरपूर असतील पण आणि म्हणून आपल्यासाठी अत्यंत चांगली मेजवानी गावकरी मंडळींनी काय केलेली, प्राप्त करून दिलेली आणि आपण दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये कृतार्थ व्हावं ही सर्वांना प्रार्थना विनंती. दुसरी एक गोष्ट सांगतो, ज्याला पैशावाला व्हायचं असेल, पैसा वगैरे जास्त मिळावा असं वाटत असेल, त्यांनी न चुकता बालाजीचं दर्शन जर घेतलं तर त्याला भगवान परमात्मा सगळं काही प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पृथ्वी गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेवाला प्रार्थना केली जाते, विनंती केली जाते. ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही सगळे मिळून इकडे माझ्याकडे आला, पण आमचा बॉस आहे तो वेगळाच आहे. म्हणजे शेषशाही भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये काय शेषावरती विराजमान झालेला आहे. त्याच्याकडे गेल्याशिवाय मला काय होणार नाही, जीवनामध्ये काही करता येणार नाही. वर्क ऑर्डर जर झाली नाही तर काम कसं करता येईल सांगा. सह्या घ्यावं लागतं म्हणजे त्यांच्या. सगळे देव 33 कोटी देव शेषशाही भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवंताची प्रार्थना केली. देवा फार मोठा त्रास व्हायला लागलेला आहे, करायचं काय? तुम्हाला अवतार धारण करावं लागेल आणि